असं वाटत आहे तुमच्याकडे पाहून, तुम्हाला कीर्तन परवडाना असं वाटत. कारण का जसं दूध देणारा, दूध घालणारा, दूध देणारा नाही म्हणत मी, दूध घालणारा पाणी टाकून दूध घालतो, त्याच्याशिवाय त्याचा धंदाच होत नाही. आणि पाणी टाकल्याशिवाय घेणाऱ्याला परवडत नाही. निरशा दुधाचा धंदा त्या दुधावाल्याला परवडणारच नाही. हे मी चिंतन करतो ना, हे निरस दूध घालण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटलंय अंतर्गावात गिऱ्हाईक असं निरस दूध घालण्याचा प्रयत्न, आणि तुम्हाला पाणी टाकूनची सवय आहे. मला लक्षात येत आहे, पाणी टाकून तुम्हाला परवडत आहे म्हणजे तुम्हाला विनोद या गोष्टी आवडत आहेत. तुम्हाला केवळ सिद्धांतावर कीर्तन तुम्हाला तुमच्या दृष्टिक्षेपात येणार नाही. म्हणून मी एक वाक्य बोलून गेलो, संतांची भाषा आणि कीर्तनकाराची भाषा. आज या दोन्ही मध्ये अंतरपटा ते धरा. आता तुमच्या भाषा लक्षात आली. या दोन्ही जसं अंतरपट आहे ना, तसं आज संतांची भाषा एकीकडे आहे आणि कीर्तनकाराची भाषा एकीकडे आहे. किती सप्ताह केले, किती कीर्तन झाले, किती कीर्तन ऐकले, समाजात परिवर्तन होणार नाही. काय समाजाला विशिष्ट आपल्या जीवनातल्या सिद्धांतापर्यंत जाताच येणार नाही. समाजाने कीर्तन हे मनोरंजनाचं साधन म्हणून वापरलंय. काय आज सप्ताहामधून संत वाङ्मय बाजूला राहत आहे. सप्ताहामधून कीर्तन महोत्सव, माफ करा महाराज, काय संत वाङ्मयाची आवश्यकता वाटत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं, कोणताही दुकानदार असो, परत ऐका, कोणताही दुकानदार असो, तो दुकानदार आपल्या दुकानात असणाऱ्या वस्तूला अनुसरून तो दुकानदार, किती दुकान मोठं असू द्या, किती फर्निचर असू द्या, आपल्या दुकानातली जी वस्तू आहे ना, त्या वस्तूला अनुसरून दुकान आहे. आणि दुकानदारानं आपल्या जवळच्या वस्तूला अनुसरून दुकान मांडावी. दुकानदारानं आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूला अनुसरून दुकान मांडावी. जरा सोन्याचे दुकान आहे तर दुकानात वस्तू कोणती आहे? झोपा झोपा. दुकान सोन्याची आहे, दुकानात वस्तू कोणती आहे? माल कोणता आहे त्या दुकानात? म्हणा सोनं. काय कारण दुकान सोन्याची म्हणून तिथला वस्तू कोणती आहे, माल कोणता आहे? सोनं. दुकानाचं नाव कापड दुकान आहे, दुकानात माल कोणता आहे? म्हणा कापड. दुकानात किराणा माल आहे, किराणा दुकान आहे, दुकानात माल काय आहे? म्हणा किराणा. परंतु मी जसं बोललो ना, या दोन्ही अंतर तयार झाले. या दृष्टीने युक्तिवाद वापरतो. दुकान किराणा आहे, दुकानात माल कोणता असावा? म्हणा किराणा असावा. परंतु दुकान किराणा आहे आणि दुकानात माल मात्र गुटखा आहे. याला विसंगती म्हणतात. विसंगती. दुकान सोन्याची आहे, दुकानात माल कोणता आहे? म्हणा सोनं आहे. तर दुकान सोन्याची आहे, दुकानात माल कोणता आहे? म्हणा डिस्को मनी. काय दुकानात जाळायच्यात का त्या? काय काय थोरपण जाळावे. म्हणून संतांची भाषा आहे. मी चिंतन करतोय, नाथ महाराज का म्हणतात कुत्रा झालो? कुत्रा म्हणजे काय? ऐका, कुत्रा तुमच्या आमच्या दृष्टिक्षेपात येतो, तुमच्या आमच्या लक्षात येतो. व्यवहारामध्ये कुत्र्याचा आणि आपला अनन्य संबंध आहे. म्हणून नाथ महाराजांनी कुत्र्याची भूमिका स्वीकारली. विठ्ठला कुत्रा अभंगाच्या दृष्टीने आणि कुत्र्याच्या भूमिकेतून मला दोन प्रकारच्या कुत्रा इथं नाथ महाराजांनी चिंतन करताना. कुत्रा म्हणजे वासना. वासनेचं नाव कुत्रा आहे. वासना ही वृत्ती आहे, त्या वृत्तीचं नाव कुत्रा आहे. अभंग जरा वेगळं आहे.
संतपर प्रकरणातच अभंग गेला. लाडकी लेक मी आपल्याला वेळ पुरणार नाही की मी तुमची क्षमा मागतो. लाडकी लेक, इथं लेक हे जे पद तुकोबाराने चिंतन केलं ना, लेक म्हणजे वृत्ती आहे. ऐका, कोणती वृत्ती? मनोवृत्ती आहे, चित्तवृत्ती आहे, सद्वृत्ती आहे. ती सद्वृत्ती म्हणजे लाडकी लेक आहे आणि ती सद्वृत्ती म्हणजे संतांची लेक आहे. विठ्ठला तसं इथं नाथ महाराजांनी कुत्र्याचं रूप करताना कुत्रा म्हणजे ही वासना, ही वृत्ती सांगितलेली आहे. वासनेचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक विषय वासना आणि दुसरी आहे ब्रह्म वासना. जी ब्रह्म वासना आहे ती भूमिका म्हणजे नाथ महाराजांनी स्वीकारलेली कुत्रा ही भूमिका आहे. विठ्ठला ब्रह्मवासना स्वरूपाच्या दृष्टीने जी तयार झालेली आहे तिला ब्रह्मवासना म्हणतात. अधिष्ठानाच्या सापेक्ष अधिष्ठानाच्या संबंधानं जी तयार झालेली वासना आहे तिला ब्रह्मवासना म्हणतात. आणि अधिष्ठान सोडून विषयाकडं धाव घेणारी ती विषय वासना. इथं प्रस्तुत अभंगामध्ये नाथ महाराज कुत्रा झालो म्हणतात ना, ती म्हणजे ब्रह्मवासना आहे. ब्रह्मवासना अधिष्ठानाच्या सापेक्ष, ब्रह्मवासना स्वरूपाच्या सापेक्ष. विठ्ठला म्हणून नाथ महाराज म्हणतात कुत्रा झालो. परंतु कुत्रा होत असताना संतद्वारे कुत्रा झालो. थोडक्यात बोलायचं ठरलं, कुत्रा ही भूमिका लक्षात येण्याकरता जर बोलायचं, परंतु सावध राहावर. आमचे कीर्तनात टाळकरी उभे राहतात. मग कीर्तनामध्ये टाळकरी उभे येत ना, उभा राहताना टाळकरी अटेन्शन मध्ये उभा राहतात. राहावं. आमचे वीर जवान देशाच्या रक्षणाकरता, देशाच्या रक्षणाकरता आमचे वीर जवान देशाच्या रक्षणाकरता सीमेवर उभे आहेत. देशाच्या रक्षणाकरता आमचे टाळकरी कीर्तनात उभे आहेत धर्माच्या रक्षणाकरता. धर्माकरता उभे. इथं टाळकरी उभे असावे लागतात आणि कीर्तनकार उभा असावा लागतो धर्माच्या रक्षणाकरता. कीर्तन जर टाळकरी उभे आणि कीर्तनकार बसून असेल ना तर टाळकरी खाली बसून राहायचं. कोणी का असाना कीर्तन. इथं कीर्तनकार उभा, टाळकरी उभा. महाराज धन्यवाद. मृदुंगमणी सुद्धा इथं प्रत्यक्षात उभा आहे. ही फळाची परंपरा आहे. आता मृदुंगमणी खाली बसलेत गादीवर. चला माझा विषय तो नाही आपल्याला, पण जे पुढे येत आहे ना, विठाला विठाला जसे टाळकरी उभे आहेत तसे श्रोत्यांनी सुद्धा ना सावध असावं लागतं कीर्तनामध्ये. सावध. सावध होणी भजनी लागा, नवे नवे सावध झालो सावध जा. सावध सावधान. चला सावध राहा. त्या दृष्टीने मला कुत्रा ही भूमिका नाही तर शेवटी कीर्तन सांगलं तुम्ही एकच वाक्य त्या अख्ख्या कुत्रे अख्ख्या कीर्तनात कुत्रा कुत्रा. हा मला काय कुत्रा माहित नाही का काय. म्हणून सगळ्यांनी सावध राहा. अनुसंधानात राहा. माझे अनुसंधाने दे. नाथ महाराज म्हणतात कुत्रा झालो. पण ऐका, कुत्र्याची भूमिका सिद्ध करताना ऐका 4 प्रकारचा कुत्रा आहे. पहिला एक कुत्रा. ऐका, कुत्रा म्हणजे काय? प्राप्त करणं, मिळवण्याचा अधिकार म्हणजे कुत्रा. हे नाथ महाराज सिद्ध करायचे.
मिळवायचंय. कीर्तन श्रवण करताना कीर्तनातून मिळवण्याचा अधिकार प्राप्त करायचे. वेळापत्रक वाचायचं, कंट्रोलरचं लेक्चर ऐकायचं आणि आपल्याला गावाला जाणारी गाडी कोणती आहे या भूमिकेत यायचं, बोधावर यायचं. एवढ्या करता वेळापत्रक आहे आणि एवढ्या करता कंट्रोलरचं सारखं लेक्चर चाललंय. वेळापत्रक कळाना आणि लेक्चरचं कंट्रोलरचं बोलणं कळाना म्हणून स्टँडवर असून गाड्या हुकात्यात. असे बरेच भय केले प्रवासी. अजून गाडी तर गाडीचा मेळ लागा. गाडी अंतर गावात मला वाटतं गाडी येऊन पोहोचली. गाडी उभा आहे काय, परंतु कोणाला गाडी कळाली. नुसते वेळापत्रक वाचिता, नुसते कंट्रोलरचं ऐकता, परंतु तुम्हाला कोणत्या गावाला जायचं हे ठरवलं का? जरा गावाला जायचं ठरवलं नाही तर गाडीचा कसा मेळ बसल. कोणती गाडी आली, पैठणून आली का? विठाला बस पुण्याहून येतात, वेगळ्या भागातून गाड्या सुटत आहेत. परंतु किती जणांना गाड्या कळाल्या, किती जणांना साधन स्वीकारलं. प्राप्तव्य कुत्र्याची भूमिका. थोडक्यामध्ये एक कुत्रा ऐका उठला का गावाच्या बाहेर, उठला का गावाच्या बाहेर. काय गावाच्या बाहेर, काय गावाच्या बाहेर, हाड आहे गावाच्या बाहेर. मेलेल्या जनावराचं हाड पडलंय आणि त्या हाडाच्या नादी लागलंय कुत्र. काय उठलं का हाडाच्या नादी लागलंय, उठलं काय त्या हाडा, काय त्या हाडा. कोण म्हणलं काही नाही, तुम्हाला काय माहिती त्याच्यात काही नाही, हाडात काही नाही हे तुम्हाला कसं काय माहिती. काही नाही त्या हाडात हे तुम्हाला आम्हाला माहित नसून उपयोग नाही. त्या कुत्र्याला कळाव ना त्या हाडात काहीच नाही. आणि दररोज कुत्र त्या हाडाच्या नादी लागले. विषय ओढी भुलले जीव, कोण आता याची करील कीव. उपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेव ठाव पावोनी. विषय ओढी भुलले जीव, नरदेव ठाव पावोनी. विषय ओढली भुलले जीव, नरदेव ठाव पावोनी. नुपजे नारायणी भाव, म्हणून याची कीव कोण करेल. विठाला विठाला. पहिला कुत्रा दररोज आयुष्य गेलं, जन्म गेला विषयात. 2 नंबरचा कुत्रा, मला त्या 1 नंबरच्या कुत्र्याला घड्याळाकडे पाहून बोलायचंय, भाऊ या हाडाच्या नादी लागू नको. हाडात काहीच नाही, त्याच्यापेक्षा हाडानं तुझं पोट भरणार नाही. तेने नका भरू पोटे, त्याने तुझं पोट भरणारच नाही. या पोटा कारणे का चालो पांगीला चना. आणि याच प्रमाणामध्ये पुढलं उपसंहाराचं पद आहे, अवघे करती हाड. पोट भरणार नाही, सगळी हाड हाड होईल. श्वानापरी गती झाली, अवघे करती हाड. हाडाच्या नादी लागण्यापेक्षा त्याच्यात तुला काहीच नाही आणि पोट भरणार नाही. त्याच्यापेक्षा असं कर, एखादा मालक पाय एखाद्याच्या घरासमोर उभा राहाय, तिकडं काय हाडाच्या नादी लागला. एखादा गावात एखाद्याच्या घरासमोर उभा राहा, मिळाला तर मिळाला तुकडा. कुत्र्याला तुकडाच अपेक्षित आहे आणि तुकड्यानं त्याचं जीवन पूर्णत्वाला जाणार आहे. मी एवढ्याच भूमिकेचं समाधान करून चिंतनाला पूर्ण विराम देणार आहे. मला तुम्ही सहकार्य करा. एखादं घर पाय, एखाद्याच्या दारात उभा राहा, मिळाला तर मिळाला तुकडा. मला त्या पहिल्या नंबरच्या कुत्र्याला उपदेश करायचा आहे. 2 नंबरचा कुत्रा उठलं का याच्या दारात उभा राह, त्याच्या दारात उभा राह, याच्या दारात उभा राह, त्याच्या दारात. त्या दारात उभा राहिलं तर तुकडाच मिळतो असं समजलं तर कोणाच्या काठ्या मिळतात, कोणाचे बोलणे खावा लागत आहेत, हाड दगड आणतात कोणी.
शेवटी विना तुकड्याचं ते कुत्र सगळ्या गावात याच्या त्याच्या घरामध्ये घरासमोर उभा राहून तुकडा न मिळताच मंदिरासमोर येऊन झोपत. नाथ महाराज त्याही कुत्र्याकडे पाहिलं. अरे भाऊ तू एवढा उदास का? त्यांनी सांगितलं गावात घरासमोर उभा राहतो पण तुम्ही सांगितलं घरासमोर उभा राहा पण तुकडा मिळत नाही. नाथ महाराज सांगतात त्या 2 नंबरच्या कुत्राला नाथ महाराज म्हणतात तू असं कर ना याच्या त्याच्या दारात उभा राहण्यापेक्षा कुठपर्यंत याच्या त्याच्या दारात उभा राहतो. हिंडता गव्हाने गा शिनलो एर झारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवार. याच्या त्याच्या दारात उभा राहण्यापेक्षा तू असं कर ना एखादा मालकच पाय ना मालक पाहणे एखादा मालक स्वीकार तो मालक तुला पट्टा बांधीन आणि पट्टा बांधला का समजायचं का कुत्र्याला मालक आहे. आणि जर गळ्यात पट्टा नसेल तर समजायचे हे मोकार कुत्रे मोकार कुत्रे. त्याच्या गळ्यात पट्टा नाही ना समजायचे मोकार कुत्रे आहेत. हा ज्या हे मालक जर केला तर गळ्यात पट्टा येतो. हा 3 नंबरचा कुत्रा. त्याने मालक स्वीकारला मालकाने त्याला पट्टा बांधला आणि पट्टा बांधून कुत्रा आयटीत फिरायला लागला कारण गळ्यात पट्टा आहे. त्या पट्टा बांधलेल्या कुत्र्याला मला म्हणायचंय भाऊ मालक स्वीकारला गळ्यात पट्टा आहे पोट भरलं का? पोट भरलं का? कीर्तन संपत आलं. पोट भरलं का? तुकडा मिळाला का? नाही. मग मालक मिळाला ना मग पट्टा बांधला ना. अरे पट्टा बांधून कुठं पोट भरत का? तो शिक्का आहे. अखाई छुडा हाती आला सौभाग्य लेणं. गळ्यामध्ये मंगळसूत्र आलं का ते मंगळसूत्र पतीची साक्ष देत. म्हणून स्त्रीनं नववधून मंगळसूत्राला जपाव का नवऱ्याला जपाव? मला मी महत्वाचा सिद्धांत देतोय. मंगळसूत्राला जपाव का नवऱ्याला जपाव? नवऱ्याला मला महत्वाचा सिद्धांत द्यायचा आहे. महत्वाची भूमिका सांगायची आहे. काय भाऊ त्या मंगळसूत्र्या बरोबर नवरा उपाशी परतोय. महत्वाचं काय नवऱ्याचा विचार कर. मला एवढंच सांगायचे. मंगळसूत्र घातलं ना मंगळसूत्रा बरोबर पतीचा विचार कर. कारण पतीला अनुसरून हे मंगळसूत्र सांगितलं त्याला सौभाग्याचं लेणं म्हणतात. मंगळसूत्राला अनुसरून पतीला लक्ष दे पतीचा विचार कर. तसं गळ्यात पट्टा घातला ना माळ माळ म्हणजे परमात्म्याची साक्ष देणार आहे. परमात्मा जसं मंगळसूत्र पतीची साक्ष देत आहे तशी माळ परमात्म्याची साक्ष देते. मग ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला परमात्म्याची ओळख असावी का नसावी? मग असावी. पतीची ओळख आहे का? मी बोलत नाही ज्ञानोबाराईंचं चिंतन आहे. कोण तो नवरा नाही ओळखी कोण तो नवरा पैसा अरे वराड आहे वराडी नाही. ऐकता ना फक्त 5-7 मिनिटं. वराड आहे वराडी नाही. मंडप आहे बँड आहे नवरी आहे. नवरी नटून खटून
नवरी नटाली विठला विठला हे उतारले नाव नाही ते नटली म्हणजे अखाई चुडा हाती आला तिची तयारी आहे नवरी तयार आहे मंडप वराड आहे वराडी नाही लग्न आहे मग तिथं नवरदेव असेल का नसेल वराड आहे वराडी नाही मंडप दिलेलं आहे बँड हे सगळं आहे तिथं नवरदेव आसन का नाही आसन का नसल इतकं कसं वराड पिलेलं बाकीच्याच द्या सोडून वराड म्हणून मिरत आहे वराडीन म्हणून मिरती एक वरबाप म्हणून मिरतोय एक वरमाय म्हणून मिरती आणि नवार देवाचा मेळ लागा ना चालून द्या कीर्तन विचार कधी करायचा कोणी विचार करायचा कोण तनवरा नाही ओळखी तिची भूमिका आहे मी कवनाची मजा सांगा कोणी त्या बुद्धीचा विवेक आहे मी कवनाची मजा सांगा कोणी कोण तनवरा मजा सांगा कोणी वराड आली वराडीनी मी कवनाची मजा सांगा कोणी वराड आली वराडीनी कोण तो नवरा मजा सांगा इथं मी कोण नवरदेव कोण आणि नवरदेवाचा आणि माझा संबंध काय याचं उत्तर नाथ महाराज चिंतन करतात त्याचं उत्तर म्हणजे संतद्वारी कुत्रा एवढ्याच उत्तराकरता संतांचं द्वार धरलं सर्वांचा संतांच्या द्वारात आलो कारण देवाचं द्वार आणि संतांचं द्वार सापडत नाही ज्याला देवाचं द्वार सापडलं त्याने वैकुंठ भवानी गौर केली ज्याला संतांचं द्वार सापडलं तो आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला म्हणून मी कुत्रा झालो 3 नंबरचा कुत्रा पट्टा पट्टा बांधून फिरवतो ना पोट भरलं का पोट भरलं का काय मालकाच्या वेदात राय नुसता पट्टा घेऊन नको मिरू आणि मग तो पाळलेला कुत्रा मालकाच्या द्वारात आला नुसता द्वारात आला नाही मालकाच्या वेदात आला मालकाच्या वेदात आला आणि मनोनिग्रह अंतःकरण निग्रह इंद्रिय निग्रह साधना त्या कुत्र्याची भूमिका ब्रह्मवासना इंद्रिय निग्रह केला मनोनिग्रह केला आणि अंतःकरण निग्रह केला आणि संतांच्या द्वारात आला पाळलेला कुत्रा नेहमी मालकाच्या वेदात असतो कशा करता मला तुकड्या करता फक्त तुकड्या कुत्र्याला फक्त तुकडाच महत्वाचा आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुकडा वेळ संपत आलाय तुकडा संपत आला विठाला विठाला एकदा संप्रदायिक नियमाप्रमाणे आपण भजन करू आणि 5 मिनिटांमध्ये शिवेला पूर्ण विराम देऊ विठोबा पाळलेला कुत्रा मालकाच्या वेदात असतो ऐका नेहमी वेदात असतो मालक शेतावर निघाला बैलगाडी झुंपली मालक शेतावर निघाल्याबरोबर कुत्र्याने पाहिलं त्याला बोलावं लागत नाही कुत्र्याने पाहिल्याबरोबर धावतच आलं गाडी खाली घुसलं आणि गाडी खाली घुसून गाडी बरोबर शेतावर गेलं मालकानं बैलगाडी शेतावर नेली बैल सोडले बैलाला चारा पाणी करतोय ते कुत्रं गाडी खालून निघालं आणि बाजूला तोंडातून एवढी जीभ बाहेर काढली आणि धाप्या टाकीत बसलं त्या कुत्र्याकडे नाक मारला मी पाहिलं
एवढा धापे टाकतो तुला काय झालं, काय झालं तुला? म्हणले महाराज झोपले का काय तुम्ही? तुम्हाला लक्षात द्याय ना का, गावातून इतक्या लांब अडचणीतून गाडी इथपर्यंत आणली. कोण म्हणतंय? मी सगळ्या कुत्र्याचे प्रकार सांगतोय बर का. गाडी कोणी आणली? ते कुत्रा म्हणतोय गाडी खाली चालणार. मी जर नसतो तर कसं झालं असतं या मालकाचं. बरं झालं मला बुद्धी दिली आणि मी गाडी खाली बसलो. कुत्र्याची भूमिका ही नेहमी तुकड्या करता मालकाच्या वेदात आहे. मालक जेवायला बसला का कुत्र्याला बोलवाच लागत नाही. कुत्र दारात येऊन उभा राहतं. याला म्हणतात बोध हात असलेलं कुत्र. बोलवाच लागत नाही. मालक जेवायला बसला का कुत्रा दारात. माझे अनुसंधान देख मालकाच्या वेदात. आणि मालक जेवायला बसला, मालक जेवायला लागला तर एवढ्या अनुसंधानात कुत्रा मी बोलून गेलो. इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह आणि अंतःकरण निग्रह. कुत्र्याचं कोणाचं काय चाललंय, कुत्र्याची भूमिकाच राहिली नाही. स्वतःच्या स्वरूपाची, स्वतःच्या उद्धाराची, पूर्णत्वाची भूमिका कुत्र्याची तयार झाली. कुत्रा मालकाच्या हाताकडे पाहतोय, घासाकडे पाहतोय. घासा बरोबर कुत्र्याचं चिंतन चाललंय. घासा बरोबर घास तृप्तीकडे जाणार आहे. वेळ संपला. घास तृप्तीकडे जाणार आहे, तृप्तीकडे नेणार आहे. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. घास तृप्तीकडे जाणार आहे. घास चालू आहे, श्वास चालू आहे. कुत्रा घासाबरोबर मालकाच्या वेधात आहे. श्वासाबरोबर मालकाच्या वेधात आहे कुत्रा. आणि या भूमिकेत कुत्रा आला म्हणजे कुत्रा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा झाला. आणि तिथपर्यंत येत असताना कुत्रा त्या तुकड्याच्या दृष्टीने द्वारात आला. परंतु कोणत्या भूमिकेतून आला? अभंगाचं दुसरं चरण. भूंकत द्वारा आलो, भूंकत द्वारा आलो, भूंकत द्वारा आलो, भूंकत अभंगाचं दुसरं चरण. भुंकत भुंकत द्वारा आलो. त्या मालकाच्या द्वारात आला. भुंकत आला. भुंकत म्हणजे कुत्र्याची भाषा आहे, बोलणं आहे. ते कुत्र मालकाबरोबर बोलत आहे. कोणत्या भूमिकेतून? तुकड्याच्या भूमिकेतून कुत्र मालकाशी बोलत आहे. ही कुत्र्याची भाषा आहे. आणि अख्ख्या कीर्तनात कुत्राच चाललंय. आता हे आपल्याला लक्षात आलं म्हणजे बरोबर. काय मालकाशी कुत्रा बोलत आहे. भुंकत भुंकत. मी कोण? देव कोण? मी कोण? ब्रह्म कोण? मी कोण? देव कोण? मी कोण? देव कोण? भुंकत 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 कुत्रा या स्थितीत आला. आणि तेवढ्या बरोबर मालकाने तुकडा फेकला. तुकडा फेकल्याबरोबर कुत्रा अनुसंधानात होतं. माझे अनुसंधाने देख. कुत्रा सावध होतं. झेला रे झेला, वरचे वरी झेला. कुत्रा अनुसंधानात असल्यामुळं तुकडा त्याने वरच्या वर झेलला. कुत्र्याने तुकडा प्राप्त केल्याबरोबर नात मारली. तर कुत्र्याची भूमिका सिद्ध करतात. ज्ञान थारोळ्या बैसलो, प्रेम रसाशी सोकलो. इथूनच मी अनेक जन्मामध्ये भक्तीचा रस, ब्रह्माचा रस, इथूनच मी अनेक जन्मामध्ये प्राप्त
केला म्हणून संतद्वारी कुत्रा झालो कारण प्रेम रसाशी सोकलो ज्ञानेश्वर